मी सारिका आणि एस ज्योतिष कट्टा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे। तर घेऊन आली आहे मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी आठवड्याचं राशी भविष्य। सगळ्यांचा आवडीचा विषय आहे। फार जण तुम्ही आवडीने हा बघता पण तुम्ही सबस्क्राइब करत नाही। गेले कित्येक दिवस झाले आपले सबस्क्राइबर तेवढेच आहेत, तर सबस्क्राइब करा। जे बघत असतील त्यांनी सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा, कारण तुम्हाला माहित आहे या वर्षीचा ताईचा गोल हा आहे की एस ज्योतिष कट्टाला सिल्वर बटन हे मिळालं पाहिजे। तर प्लीज आपल्या चॅनल ज्यांना ज्यांना आवडत असेल त्यांनी लाईक शेअर सबस्क्राइब जरूर करा। ओम साईराम। चला सुरुवात करूया आपण की या आठवड्यामधलं तुमचं भविष्य मी या विचार सांगत असते तुमच्या नावरस नावावर। ज्यांना कुणाला आपलं नावरस नाव माहीत नसेल त्यांनी चालू नावावर बघायचा। सांगत असते 2 एंजल नंबर, सांगत असते शुभ वार रंग आणि सांगत असते तुम्हाला करायचा उपाय, ज्या उपायानं त्या आठवड्यातली वाईट फळं तुम्हाला मिळणार नाहीत आणि महादेव आणि युनिवर्स तुम्हाला भरभरून साथ देतील असे सांगत असते। एंजल नंबर लिहायचे असतात डाव्या हातावर। 4 दिवस 1 नंबर लिहायचा, 4 दिवस 1 नंबर लिहायचा, दोन्ही नंबर एकत्र लिहित जाऊ नका। त्याचबरोबर ग्रह ताऱ्यांबद्दल, पितृपक्षांबद्दल जी काही मी व्हिडिओ करत आहे, जी माहिती तुम्हाला देत आहे, जरूर एकदा एस ज्योतिष कट्टाला भेट देत जा, कारण पक्ष पंधरवड्यासाठी मी अतिशय चांगली माहिती त्याच्यावर तुम्हाला देत आहे। रोज एक नवीन उपाय त्याच्यावर तुम्हाला देत आहे की आपले पित्र खुश पाहिजे। देवांपेक्षा पित्र खुश असणं अतिशय महत्त्वाचं आहे, त्यामुळं जरूर बघत चला। त्याचप्रमाणे दिवाळी ऑफर, दिवाळीसाठी खास या प्रकारच्या 3 कॅन्डल मी तयार केलेले आहेत तुमच्यासाठी। इथं मनी कॅन्डल आहे, मनी कॅन्डलच्या ऐवजी इथं कुबेर लक्ष्मी कॅन्डल आता तयार केली आहे। ही आहे प्रोटेक्शन कॅन्डल आणि ही आहे समृद्धी कॅन्डल। म्हणजे तुम्हाला दिवाळीपासनं ह्याची धनतेरस, नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन यावेळी या पुऱ्या कॅन्डल हे करायचे। त्याच्या रेमेडी मी नंतर सांगणार आहे, पण आता हे बुकिंग जोरदार चालू आहे, परत मिळणार नाही, त्यामुळे पटपट बुकिंग करा, तर दिवाळीपर्यंत मी तुमच्यासाठी ठेवू शकेल। दुसरं सगळ्यांना आवडतं आहे हे म्हणजे हे उलुक महाराज यांच्याबरोबर येत आहे मनी कॅन्डल आणि मनी ऑइल। कसं वापरायचं, काय वापरायचं याचे सगळ्याचे व्हिडिओ छोटीशा अशाला आहेत, तर जरूर बघा आणि पटपट बुक करा, कारण दिवाळीच्या आधी 4 दिवस हे सगळं तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे। त्याच प्रकारे आहे कुबेर पोटली, अतिशय उत्तम आहे कुबेर पोटलीचा पण व्हिडिओ छोटीशा आशाला जाऊन जरूर बघा। तर चला चालू करूया आपण 2 ऑक्टोबर ते 8 ऑक्टोबर ह्याचं राशी भविष्य। बरं, एक गोष्ट अजून सांगायची आहे मला की काल, आज आणि उद्या 2 ऑक्टोबर 12 ते 3 या वेळामध्ये पुरं पेमेंट जे बॉटलचं करेल त्याच्यावर त्यांना नजर सुरक्षा कवच हे अनिकेतच्या वाढदिवसाबद्दल फ्री मिळणार आहे। तर या अजून 2 दिवस तुमच्या हातात आहेत, तर पटपट बॉटलचं बुकिंग करा। जे पुरे पैसे भरत आहेत त्यांच्यासाठीच ही ऑफर आहे। बुकिंग नुसती 500 रुपयावर करून ठेवली तर त्याला ही ऑफर नाही, कारण तो दुजा भाव होईल। काल परवा ज्यांनी केले त्यांनाही मिळणार नाही, ताई दुजा भाव करणार नाही। मी जे ठरवलं आहे, माझ्या मुलाचा 25वा वाढदिवस आहे म्हणून मी हे ठरवलेलं आहे की कालचा दिवस, आज आणि उद्या 3 दिवस तुम्हाला 12 ते 3 या वेळामध्ये जे सर्व पैसे पे करतील बॉटलचे त्याच्यावर त्यांना ते गिफ्ट फ्रीमध्ये मिळेल। एवढंच, ही माझी मर्जी आहे, त्यामुळे ह्याच्यावर मला कुणीही जबरदस्ती करू नका। चला बघूया आपण पहिली 2 ऑक्टोबर ते 8 ऑक्टोबर पर्यंतच्या राशी भविष्यामधली पहिली रास, ती म्हणजे मेष रास। काय म्हणत आहे मेष रास आपल्याला ते आता आपण बघूया। परिवारातील कोणाची तरी तब्येत बिघडेल, चांगला असेल तरी आयुष्यात काहीतरी एवढंच एक आहे घटना की कुणाची तरी थोडीशी तब्येत बिघडेल, थोडंफार असेल, ते काही उपाय केल्यावर तेही सुद्धा घडू शकत नाही असं आहे। चांगले असाल त्यांच्याशी आयुष्यात चांगले राहा। तुमच्याबद्दल कोण चांगलं चिंतं, कोण तुमचा मित्र आहे, कोण तुमचा शत्रू आहे हे ओळखा आणि त्यानुसार या आठवड्यामध्ये त्यांच्याशी हे करा। जर तुमच्या आयुष्यात काही या आठवड्यात चांगलं घडलं तर त्याचा शो ऑफ करू नका। नजर बाधेची दाट शक्यता आहे, तिथून तो व्यवसाय असो, ती वस्तू असो, काही असो, त्याचं नुकसान होईल, त्यामुळे शो ऑफ करू नका। झाकली मूठ 1.25 लाखाची एवढंच लक्षात ठेवा। विद्यार्थी एकटे अभ्यास करा, ना की मित्रांबरोबर अभ्यास करतो, बाहेर जाऊन अभ्यास करतो, तिथं कुठेही अभ्यास होणार नाहीये, त्यामुळे लक्ष देणं गरजेचं आहे, ते म्हणजे तुमचं अभ्यासाकडं।
त्यासाठी आपल्या विद्यार्थ्यांकडे ब्रेन बूस्टर ऑइल आहे का, ग्रीन जेड ब्रेसलेट आहे का, सरस्वती यंत्र आहे का, ही काळजी आहे, ही गरज आहे काळाची. या वस्तू तुमच्या जवळ असणं म्हणजे आपला माइंड सेट राहतो, अभ्यास करायला, अभ्यास केलेला लक्षात राहतो. तर या तिन्ही गोष्टी नसतील तरी सुद्धा वर दिलेल्या नंबरवरती जरूर संपर्क करा. यावेळी तुमचा नंबर आहे 7 आणि 9. तुमचा वार आहे गुरुवार, रंग आहे पिवळा. या वरच्या मधलं काहीही आपल्या आयुष्यामध्ये वाईट घडायला नको, हा आठवडा आपला व्यवस्थित जावा, त्यासाठी सोमवार, मंगळवार, बुधवार या तिन्ही दिवसापैकी कधी पण लहान मुलांना बिस्किट द्या. छोटी छोटी जी मुलं असतात 7 वर्षाच्या आतली, त्यांना कुणाला ना कुणाला बिस्किटचा पुडा दान करा. गरजूंना करा, अजून कुणाला करा, तुमची इच्छा. वृषभ रास काय म्हणत आहे तर मनात विचार निगेटिव्ह येतील. जमीन, पैसा देणं घेणं तुम्हाला हवं तसं होईल, या गोष्टीची काळजी करू नका. पैशाची काळजी करू नका. पैसा मिळत राहणार आहे, पण मनात निगेटिव्ह विचार थैमान घालणारे ते बिनकामाचे आहेत, हे लक्षात घ्या. आता कळलंय तुम्हाला हे निगेटिव्ह विचार येत आहेत, तर निगेटिव्ह विचार कसे कट कॅन्सल करायचे हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यामुळे अजिबात निगेटिव्ह विचार मनामध्ये येऊ नका. थोडीफार तब्येत बिघडेल हवामानामुळे. ज्यांना दम्याचा त्रास आहे, ज्यांना अंगदुखीचा त्रास आहे, गुडघेदुखीचा त्रास आहे, त्यांच्यासाठी म्हणजे संधिवात आहे, त्यांच्यासाठी थोडासा हा आठवडा तब्येत बिघडल्यासारखा जाईल, पण फार काही काळजी करू नका. विद्यार्थी वर्गांना सुद्धा सर्दी खोकल्याचा त्रास संभवतो. एकंदर काय तर आपल्या तब्येतीची काळजी आपण या आठवड्यामध्ये घेतली पाहिजे. आपल्या मनात निगेटिव्ह विचार नाही आले पाहिजे, आपण त्याच्या अधीन नाही झालं पाहिजे, याची काळजी पण तुमची तुम्हाला घेतली पाहिजे. तुमचा नंबर आहे 2 आणि 3. तुमचा वार आहे सोमवार, रंग आहे पांढरा. काय करायचं आहे तर गरजूंना किंवा कोणत्याही मंदिरामध्ये फळदान करा. एखादा पेरू, एखादा सफरचंद किंवा आंबट नका करू, म्हणजे आंबट पदार्थ नको, फळ नको आपल्याला कुठलं, तर पेरू किंवा सफरचंद हे तुम्ही गरजूंना सुद्धा करू शकता किंवा मंदिरात एखाद्या नेऊन ठेवू शकता. एकच तेवढं फळ हे तुम्हाला आठवड्याची चांगली फळं देण्यासाठी पॉवरफुल उपाय आहे. पुढची रास आहे मिथुन रास. तर मिथुन राशीला राहू ठीक राहील. जणू कायम राहू ही आपल्याला वाईट फळं देत असतो, पण यावेळी राहू तुमचा ठीक राहील. राहू ठीक राहण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गरज आहे ती नवग्रह चौकी प्रत्येकाच्या घरात असायची. तर कुठल्या ना कुठल्या राशीचे लोक आपल्या घरात असतात, कोणाची ना कोणाची दशा चालू असते, त्यामुळे नवग्रह चौकी वापरणं हे अतिशय गरजेचं असतं. पण यावेळी राहू तुम्हाला चांगलं काम करणार आहे. राहू इलेक्ट्रिक वस्तूंवर जास्तीत जास्त काम करतो, त्यामुळं हा आठवडा इलेक्ट्रिक वस्तू जर तुम्हाला काही घ्यायच्या असतील तर त्या घेण्यासाठी हा आठवडा तुमच्यासाठी चांगला आहे. पैसा देताना घेताना उधारी उसनवारीला विचार करा. कुठंही सही करताना विचार करा. मनात नवीन नवीन कल्पना येऊ शकतात, त्या लिहून ठेवा. त्याच्यावर ज्यावेळी तुम्ही प्लॅनिंग कराल तर ते सक्सेस होऊ शकतं. तुमचा नंबर आहे 4 आणि 2. वार आहे मंगळवार, रंग आहे लाल. काय करायचं आहे तर आज आहे रविवार, आज नाही उद्या ज्या दिवशी तुम्ही बाहेर पडाल त्या दिवशी पिंपळाचं एखादं पडलेलं पान, लक्षात घ्या, पिंपळाचं एखादं पडलेलं पान हे घरी आणा, आंघोळीच्या पाण्यात टाका, त्यानं आंघोळ करा. सोमवार, मंगळवार, बुधवार जेवढ्या आठवड्यात शक्य असेल तेवढ्या वेळा आंघोळ करा. वरची काही जी राहू चांगली फळं देत आहे ती आणखीन चांगली फळं देईल, त्याचं वाईटमध्ये रूपांतर होणार नाही. त्याबरोबर नवग्रह चौकीची पूजा जरूर करत राहा. टायगर आय ब्रेसलेट, राहूची दशा चालू असेल टायगर आय ब्रेसलेट, शनीची दशा चालू असेल टायगर आय ब्रेसलेट जरूर हातामध्ये घालत जा. तर पुढची रास बघूया आपण. कर्क रास. तर कर्क राशीला यावेळी मन अशांत राहील. बघा, मन अशांत राहील. जे ह्याच्यातलं होऊ नाही म्हणून उपाय करायचे असतात. वाईट वाटून घेत जाऊ नका किंवा लगेच त्या डिप्रेशनमध्ये जात जाऊ नका. मन अशांत राहील. वाद घरात पण होतील आणि बाहेर पण होतील, पण बिनकामाचे होतील. त्या वादाला, त्या कुठल्याही गोष्टीला काहीही आधार नसणार आहे. त्यामुळे 2-3 दिवसांमध्ये सगळी परिस्थिती नीट होऊन जाईल. फक्त मन उदास राहील, त्यासाठी मेडिटेशन करा,
आपल्याला हवं त्या देवाचं नाव घ्या, आपल्याला हवं त्या गोष्टी करा, जरासं फिरून या, जरासं काहीतरी करा, म्हणजे मन शांत ज्यातनं तुमचं होतं त्या गोष्टी करा, गाणी ऐका, डान्स करा, अजून काय असेल ते करा, म्हणजे मन शांत होईल. मन शांत झालं तर हा आठवडा सगळा तुमच्यासाठी चांगला आहे आणि त्यासाठी गरज आहे उपायाची पॉवरफुल, त्यानं मन खराब होणारच नाही. तर तुमचा एंजल नंबर आहे 7 आणि 3, तुमचा वार आहे गुरुवार, रंग आहे पिवळा. उपाय काय करायचा आहे तर बघा, चिंच जी आपली असती ती महादेवाच्या देवळात नेऊन ठेवा. पॉवरफुल उपाय आहे, मन अशांत होणार नाही. कमेंट करायची मला ताई, नाही या आठवड्यात सोमवारी फक्त मन अशांत झालं, मंगळवारपासून आम्ही फ्रेश आहोत, एनर्जेटिक आहोत म्हणून. हा उपाय जरूर करा. पुढची रास आहे सिंह रास. तर सिंह राशीला कोठेतरी छोटीशी यात्रा, सहल, प्रवास या गोष्टी घडू शकतात. त्यानं शरीरात आणखीन थकावट येऊ शकते. पहिल्या सिंह राशीच्या मागं शारीरिक दुखणी लागलेली आहे, त्यामुळे ती थकलेलीच आहेत, पण अजून प्रवास घडेल त्यामुळं मन पण थकेल आणि शरीर पण थकेल, या गोष्टी होऊ शकतात. पण विद्यार्थी वर्गांसाठी हा आठवडा मात्र चांगला आहे. उपाय करा म्हणजे या गोष्टी होणार नाही, थकावट होणार नाही, यांची चांगली फळं आहेत ती तुम्हाला मिळत राहतील, काम तुम्ही करत राहा. हळकुंड जी आपली अख्खी हळकुंड असतात ती 6 हळकुंड एखाद्या मंदिरात किंवा दत्त मंदिरांमध्ये नेऊन अर्पण करा, म्हणजे गुडलक पण तुमच्या बरोबर राहील आणि गुरुचं चांगलं पाठबळ तुमच्या बरोबर राहील. त्यामुळं थकावट किंवा आजारपण ही दूर होऊन पैसा कमवण्याकडे तुमचा कल जास्तीत जास्त साथ देईल, म्हणजे तुम्हाला हा उपाय साथ देईल. त्यासाठी तुमचा एंजल नंबर आहे 4 आणि 3, तुमचा रंग आहे गुलाबी आणि वार आहे शुक्रवार. तर उपाय जरूर करा. पुढची रास आहे कन्या. कन्या राशीला एनर्जी असणारा हा आठवडा आहे. उगाच सोमवारपासून मी म्हणजे काय, म्हणजे एक मस्तपैकी फिलिंग जी आपल्या अंगात असते ती फिलिंग तुमच्यामध्ये येणार आहे. काम मिळेल ते करत राहा, काम वेळेत करा, वेळ वाया घालवू नका. हा आठवडा सुंदर आहे, पण शेवटी आळसावर सगळं आहे. आळस माणसानं सोडला तर तो कुठेही जाऊ शकतो, त्याच प्रकारचा हा आठवडा आहे तुमचा. तर आळसाला आपल्या हे येऊ देऊ नका. प्रिय व्यक्ती, परिवार यांना वेळ द्या. थोडासा जो चांगला आठवडा आहे, अजून एनर्जी तुम्हाला मिळेल जर आपण प्रिय व्यक्तीबरोबर रिकामा वेळ जो असेल तो घालवला तर, किंवा आपल्या परिवाराबरोबर रिकामा वेळ घालवला तर. कारण हीच माणसं असतात ती आपल्या पाठीशी उभी राहतात. तीच ओळखायला शिका. दुसऱ्या कुणातरी मित्रांमध्ये जाऊन पार्ट्या करण्यापेक्षा जी माणसं आपल्याला वेळेला उभी राहतात त्या माणसांबरोबर दिवस घालवणं अतिशय महत्त्वाचं आहे. हे काम तुम्ही करा. तुमचा एंजल नंबर आहे किंवा लकी नंबर आहे 1 आणि 9, तुमचा वार आहे शनिवार, रंग आहे जांभळा. काय करायचं आहे तर पिवळी फुलं शिवमंदिरामध्ये अर्पण करा. एक फोन येतोय, 1 मिनिट, सॉरी, खूप पिवळी फुलं शिवमंदिरामध्ये अर्पण करा, म्हणजे हा आठवडा तुमचा आणखीन चांगला जाईल. पुढची रास आहे तुळ रास. तर तुळ राशीनं काय केलं पाहिजे म्हणजे त्यांचा हा आठवडा कसा जाईल हे आता आपण बघूया. तुळ राशीनं यावेळी त्यांना सुद्धा राहू चांगली फळं देणार आहे. कधी नवत राहू असा करतो, नाहीतर राहू हा कायम वाईट फळं देतो, आपला सगळं हे करत असतो. राहू अडकलेला पैसा तुम्हाला माघारी देणार आहे. यावेळी राहू तुमचे आयुष्य सुधारणार आहे. तुटलेली नाती जुळणार आहेत. लांब झालेली माणसं परत मिळणार आहेत. पती पत्नी लांब झाले असतील तरी सुद्धा एकत्र येणार आहेत. कोणतंही नातं असो ते एकत्र येणारे. त्यासाठी गरज आहे राहूचं जास्त जप करायची, राहूचं यंत्र घरात असायची, ते म्हणजे नवग्रह चौकी किंवा टायगर आय ब्रेसलेट. यापैकी काही ना काही जर आपल्याकडं असेल तर तुळ राशीला चांगल्यात चांगली फळं या आठवड्यात नाही, पुढच्या 6 महिने सुद्धा मिळू शकतात. तर एंजल नंबर आहे तुमचा 6 आणि 3, वार आहे बुधवार, रंग आहे हिरवा. काय करायचं आहे
तर शिव मंदिरात जाऊन मध आणि दूध त्याच्यावर अर्पण करायचं आहे, म्हणजे हा आठवडा तुमचा चांगला जाईल. पुढची रास आहे वृश्चिक रास. तर वृश्चिक राशीनं आपल्या कामावर लक्ष द्या. तुम्ही काय करत आहात हे तुम्हालाच माहित नाहीये. तुम्हालाच असं वाटतंय आपण मार्ग भटकला आहे की हे करू का ते करू. नोकरी पेशा सोडला, ज्यांना नोकऱ्या नाहीयेत, जे छोटे छोटे व्यवसाय करतात, या लोकांनी सारासार विचार करा आपली बुद्धी कोणत्या दिशेनं चाललेली आहे. ग्रह तारेच फिरवत आहेत, पण कोणत्या दिशेनं चालली, आपण काय करतोय, कशासाठी करतोय, हे केलं पाहिजे का, याचं थोडंसं चिंतन करा. त्यावेळी तुम्हाला योग्य तो मार्ग मिळेल, नाही तर अशीच भटकत राहाल. त्यामुळं शांत व्हा. जे करताय ते केलं पाहिजे का, करताय ते का करताय आणि कुणासाठी करताय, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करा. त्याच वेळी पुढची पावलं टाका. स्वतःचा रागावर कंट्रोल करा. तुम्हीच स्वतःचे म्हणतो ना आपण, स्वतःच्या पायावर दगड पाडून घेतो, त्याची परिस्थिती तुमची सध्या चालू आहे. तर विचार करा, रागावर कंट्रोल करा, वाईट विचारांवर कंट्रोल करा, लोकांबद्दल वाईट बोलणं, लोकांबद्दल वाईट विचार करणं, यावर कंट्रोल करा. तर तुमची परिस्थिती सुधारणार आहे. ज्या गोष्टींमध्ये तुम्ही आता अडकला आहात त्यातून तुम्ही बाहेर येणार आहे. त्यामुळं मनात वाईट कोणाबद्दल विचार आणू देऊ नका, यातून बाहेर या. त्यासाठी पॉवरफुल हा उपाय आहे की रोजच्या रोज हनुमान चालीसा म्हणा, रोजच्या रोज हनुमान चालीसा ऐका. जितक्या वेळा शक्य आहे तितक्या वेळा हनुमान चालीसा म्हणा, अगर ऐका. याचा अतिशय चांगला परिणाम तुमच्या मनावर पण होईल, कामावर पण होईल आणि सगळंच व्यवस्थित होईल. 7 आणि 2 हा तुमचा एंजल नंबर आहे. सोमवार हा रंग आहे, सोमवार हा वार आहे, पांढरा हा रंग आहे. पुढची रास आहे धनु. धनु राशीची घाण सवय पहिल्यापासूनची आहे ती म्हणजे पण शब्दा घेणं, शब्दा देणं, वचन देणं, शब्द देणं, हे त्यांच्याकडनं कधीही पाळलं जात नाही. पण तीच कामं हे सारखी करत असतात. तर प्लीज या महिन्यात, या आठवड्यात तरी कोणाला वचन देऊ नका. ते सक्सेस होणार नाही. मग जाऊन तुम्हाला मानसिक ताण येईल, मग जाऊन तुमचा रागराग होईल आणि मग जाऊन तुमची तब्येत बिघडेल. तर या कोणत्याही ह्याच्यामध्ये पडू नका. जे चाललंय ते चालू द्या. जे मागच्या आठवड्यापासून चाललंय ते शांततेनं पुढे जाऊ द्या. तोंड उघडून कुणाशी भांडू नका, तोंड उघडून कुणाला वचन देऊ नका. हे सगळ्यात तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. म्हणजे टेन्शन पण येणार नाही, तब्येत पण बिघडणार नाही. त्यासाठी पॉवरफुल उपाय आहे. मन शांत राहील, या चुकाच तुमच्याकडनं घडणार नाहीत. त्यासाठी पांढरी बर्फी मंदिरात जाऊन, मंदिरामध्ये जे कोणी लोक आले असतील त्यांना वाटा, ती तुम्ही खाऊ नका. एवढं करा म्हणजे तुमचा चंद्र पण मजबूत होईल आणि मन शांत राहील. नंबर आहे तुमचा 4 आणि 1. वार आहे, रंग आहे तुमचा पिवळा, वार आहे गुरुवार, एंजल नंबर आहे 4 आणि 1. धनुरास हे करते थोडीशी, म्हणजे काळजी वाटते, काय माहिती का. धनु आणि मीन राशी मित्र राशी आहेत, त्यामुळे होत असेल एखाद्या वेळेस असं. पुढची रास आहे मकर रास. तर मकर राशीला खूप चांगला आठवडा आहे. शनी महाराज आपल्यापाशी आहेत, तरी सुद्धा खूप चांगला आठवडा आहे. पैसा मिळेल, सर्व कामं मनासारखी होतील. फक्त वेळ वाया घालवू नका. फालतूची बडबड, फालतूचे विचार, फालतूचे रिलेशन किंवा अभ्यास, विद्यार्थी वर्ग असाल तर फालतू मैत्री करा. कुठंतरी इकडे तिकडे जाऊन बसा, इथं अभ्यास करतो तिथं अभ्यास करतो, नाही. फोकस करा आपल्या अभ्यासावर, आपलं लक्ष द्या. म्हणजे तुम्हाला या सगळ्या गोष्टी आठवडा हा तुमचा चांगला जाईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे आळस नको. या आठवड्यात सगळ्यात मोठं उदाहरण तुम्हाला सोमवारी सकाळी उठल्यापासून जे डोक्यात ठेवायचं आहे ते आळस नको. आलेलं काम, असणारा अभ्यास, असलेलं काम, हे लेडीज असो, जेंट्स असो, विद्यार्थी वर्ग असो, सगळ्यांनी हे काम, आपली आपली कामं व्यवस्थित प्रकारे करायची आहे. उपाय पॉवरफुल सांगत आहे. नंबर एंजल आहे तुमचा 3 आणि 2. रंग आहे तुमचा पांढरा, वार आहे तुमचा सोमवार. काय करायचं आहे, एखादं पिवळं उपकरण घ्या, जे देवात पुजारी असतात त्यांना दान करा. नसेल काहीही पिवळं, एखादं तुम्हाला हवं तेवढं 1.25 मीटर कापड घ्या, ब्लाऊज पीस घ्या, काही घ्या. गुरुदेव दत्तांच्या देवळामध्ये
अर्पण करून या. तुम्हाला वाटलं तर त्याच्यावर एखादा नारळ ठेवा किंवा 6 केळी ठेवा. काही नाही ठेवलं, जर गुरुजींना एखाद्या किंवा गुरुवाला देत असाल तर तसंच दिलं तरी चालेल. पण उपाय पॉवरफुल आहे, हा करणं गरजेचं आहे. याच्यावर पुढचे बरेच महिने सुद्धा तुमचे निघू शकतात, एवढा हा पॉवरफुल उपाय तुमच्यासाठी आहे. पुढची रास आहे कुंभ रास. तर लहान लहान समस्यांकडे लक्ष देऊ नका. या जीवनात येतच राहणार आहेत, कारण आपल्या मागे 7.5 चालू आहे. त्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देऊ नका. मन व्यथित करू नका. मानसिक टेन्शन हलवून घेऊ नका. त्याचबरोबर राग येऊ देऊ नका. राग आला तर तुम्ही ज्या व्यक्तीवर राग काढाल ती तुमच्या जवळच्या व्यक्ती असतील, परिवारातल्या व्यक्ती असतील, तर त्या तुमच्यापासून लांब होतील. एवढा राग हा वाईट आहे. शनी महाराज तो तुम्हाला देत आहेत, पण त्यातनंच आपण वाचायचं आहे. तर कुंभ राशीला राग नको आहे. अति राग, भीक माग या गोष्टीचा प्रकार या आठवड्यात तुमच्या बाबतीत घडू शकतो. त्यामुळं राग हा आपल्याला नको आहे. जी माणसं तुम्हाला मदत करतात, जी माणसं तुमच्या पाठीशी उभी असतात, जो परिवार तुमच्या पाठीशी उभी असतो, त्यांच्यावर रागराग करू नका. स्वतःच्या रागावर कंट्रोल करा. मेडिटेशन करा. आनंदी राहायचा प्रयत्न करा. जे तुम्हाला आवडत असेल ते काम करायचा प्रयत्न करा, म्हणजे रागराग होणार नाही आणि प्रिय माणसं लांब होणार नाही. हनुमान चालीसा खूप सारी वाचा, खूप सारी ऐका. जेवढा तुम्हाला ऐकता येईल, म्हणजे ते 24 तासातले जेवढ्या वेळा आपण बाकीची गाणी बिन्नी काय ऐकतो ना, त्यावेळी हनुमान चालीसा वाचा. हनुमानाला डोळ्यासमोर आणा. सारखं शनी महाराजांच्या शरण जा, मारुती रायांच्या शरण जा, म्हणजे राग येणार नाही आणि महत्वाची पाठिंबा देणारी माणसं किंवा परिवार तुमच्यापासून लांब होणार नाही आणि या छोट्या छोट्या गोष्टी घडणार नाहीत. त्याचबरोबर स्वतःच्या तब्येतीची पण काळजी घ्या. मान, पाठ लचकणं, चमकणं या ज्या गोष्टी असतात या आठवड्यामध्ये होऊ शकतात, तर काळजी घ्या. आपल्या शरीराची काळजी घ्या. विशेषतः कुंभ रास की मान, पाठ आपली दुखणार नाही या गोष्टीकडे आपल्या रागावर कंट्रोल ठेवा. आणि या सगळ्यासाठी असं काही होऊ नाही म्हणून परत परत सांगते, हनुमानाला सोडू नका, शनी महाराजांना सोडू नका. जितक्या वेळा शक्य आहे तितक्या वेळा हनुमान चालीसा जरूर जरूर ऐका. त्याचबरोबर ज्यांना शक्य आहे, ज्यांना आपली नाती तोडायची नाही, ज्यांना वरती जे सगळं सांगितले ते होऊ द्यायचं नाही, त्या सर्व लोकांनी एक खराटा, झाडू नाही खराटा, कोणत्याही मंदिरामध्ये गपचुपीत दान करून या. अजून भरपूर वर्ष काढायचे शनी महाराजांबरोबर आपल्याला. हे छोटे छोटे उपाय अतिशय गरजेचे आहेत. यातनंच तुमचं पुण्य वाढत जाणार आहे आणि शनी महाराज आपल्यापासून लांब लांब राहत जाणार आहेत. त्यामुळे जरूर करा. तुमचा नंबर आहे 1 आणि 3. वार आहे तुमचा मंगळवार. रंग आहे तुमचा लाल. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. पुढची आणि शेवटची रास आहे ती म्हणजे मीन. तर मीन राशीला गरज आहे स्वतःवर लक्ष द्या. तुम्हीच पण मला तेच सांगताय, तर स्वतःवर लक्ष द्या. काम असून सुद्धा स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्या. स्वतःच्या जेवणाकडे लक्ष द्या. स्वतःच्या औषधांकडे लक्ष द्या. मला हसू यासाठी येते की ह्यातलं मी पण काही करत नाहीये, त्यामुळे माझंच भविष्य सांगताना मला हसायला येते. मेडिटेशन करा, व्यायाम करा. कितीही काम असेल तर चालणं, फिरणं, मेडिटेशन, व्यायाम, जे तुम्ही योगा जे करत असाल ते करा. त्यासाठी वेळ द्या, म्हणजे मेंदू आणखीन तल्लफ होईल पुढची कामं करण्यासाठी. एनर्जी अंगामध्ये राहील पुढची कामं करण्यासाठी. कोणत्याही परिस्थितीमध्ये आपलं मेडिटेशन नाही तर आपली औषधं आणि आपलं मन हे आणि आपलं जेवण या गोष्टीवर जास्तीत जास्त लक्ष द्या. तेव्हा आजारपण येणार नाही. नाही तर 7.5 मध्ये मागं लागलेली आजारपण ही लवकर पिच्छा सोडत नाहीत. हे मीन राशीनं लक्षात ठेवा. आज आपण आजारी नाही, आपण आजारपण ओढवून घेत आहोत. पण या 3 गोष्टींकडे लक्ष द्या. आपली औषधं, आपलं मन आणि आपलं जेवण. तर आपला पुढचा आठवडा नाही तर पुढचे काही महिने सुद्धा चांगले जाऊ शकतात. आपल्याला पैशाची कमी पडणार नाहीये. उलट आपल्याला कशातनं तरी जास्त पैसा मिळणार आहे. जिथं पैसा लावलाय त्यातनं जास्त पैसा मिळणार आहे. पण पैसा कमवण्यासाठी सुद्धा गरज आहे ती स्वतःची तब्येत नीट ठेवायची. त्याकडे सगळ्यात जास्त लक्ष द्या. मन शांत ठेवा. ज्यातनं आनंद मिळतो त्या गोष्टी करा, म्हणजे मन आपोआप शांत राहील. नाही तर मेडिटेशन करा.
तुमचा नंबर आहे 4 आणि 7, वार आहे शनिवार, रंग आहे जांभळा आणि काय करायचं आहे तर थोडीशी साखर आणि थोडेसे तांदूळ हे महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचे आहे। हा उपाय छोटासा असला तरी सुद्धा या तांदूळ आणि याच्यामध्ये शुक्र पण येतो आणि चंद्र पण येतो। मन कमकुवत कधी होतं माणसाचं, जेव्हा ज्यावेळी आपला चंद्र खराब असतो किंवा चंद्र आपल्याला साथ देत नाही त्यावेळी। तर आई असेल तर आईला नमस्कार करा, आईला काहीतरी छोटंसं गिफ्ट द्या आणि हे शिवाय महादेवाच्या मंदिरामध्ये या दोन्ही गोष्टी अर्पण करा, म्हणजे या सगळ्या गोष्टीच्या वाईट फळ आपल्याला काही मिळणार नाही। तर हे होतं भविष्य तुमच्या आठवड्याचं। तर जरूर जे आठवड्याचे सांगितलेले उपाय आहेत ते करा आणि वरती दिलेल्या नंबरवरती जरूर संपर्क करा। आपले ग्रह तारे हे आपल्या हातात आपल्याला ठेवायचे असतील, ते वाईट फळ देत राहणार आहेत सगळेजण, त्याच्यातनं आपल्याला त्यांची सेवा करून त्यांना खुश करायचं असेल तर प्रत्येकाच्या घरात नवग्रह चौकी असणं हे गरजेचं आहे। ज्यांचा विश्वास असेल त्यांनी जरूर घ्या, नसेल त्यांनी ओम साईराम म्हणा, वरती जो नंबर दिला आहे त्याच्यावर संपर्क साधा। तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा प्लीज, जास्तीत जास्त जणांनी सबस्क्राईब करा, का तर माझा या वर्षीचा गोल सेट आहे तो म्हणजे एस.एस. ज्योतिष कट्टाला सिल्वर बटन हे मिळालं पाहिजे। ते मी नाही आणू शकत तर तुम्ही देऊ शकता मला, तर प्लीज ताईला एवढं गिफ्ट द्या, जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बघा आणि छान छान कमेंट करा। तर चला परत भेटूया नवीन माहिती बरोबर, नवीन व्हिडिओ बरोबर, तोपर्यंत ओम साईराम।